आज अत्यंत आनंदाचा क्षण प्रभूने आपल्या जीवनासाठी दिलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावरती विजयी झाला। 2000 वर्षापूर्वीच येशू मरणातून उठलेला आहे आणि आज आपण त्याचा गौरव करण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत। यावेळेस योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि यातील 11 ते 18 ही वचनं आपण वाचणार आहोत। इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले। ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून। असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही। येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन। येशूने तिला म्हटले, मरिये। ती वळून इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी म्हणजे गुरुजी। येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही। तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो। मरिया मगदलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले। आमेन। प्रभूची स्तुती असो। येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावरती मारला गेला प्रियांनो, आणि येशू ख्रिस्त त्याच्या सेवेच्या काळामध्ये मुळात 33.5 वर्ष येशूने तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केली। या जगात तो राहिला आणि त्याच्या सेवेच्या 3.5 वर्षाच्या काळात ज्या ज्या वेळेस प्रभू बोलत असे किंवा लोकांना ज्या ज्या वेळेस सांगत असे त्यावेळेस येशू ख्रिस्ताने अनेक वेळा त्याच्या स्वतःच्या मरणाविषयीची भविष्यवाणी केली होती। एक दिवशी मंदिराच्या आवारामध्ये येशू ख्रिस्त असताना येशू ख्रिस्ताने त्याच्या जवळ जमलेल्या लोकांना सांगितलं। योहान याचा 2रा अध्याय 19 ते 22 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन। येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस असं म्हटलं त्यावेळेस यहुदी लोक म्हणू लागले, हे मंदिर बांधण्यास 46 वर्ष लागली, तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता, म्हणून तो असे म्हणत असे। हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला। आमेन। या ठिकाणी येशू ख्रिस्ताने प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर केलेला आहे की मी जाणार, मी मरणार, परंतु 3ऱ्या दिवशी मरणातून मी पुन्हा विजयी होणार आहे। येशू ख्रिस्ताने आणखीन एक चिन्ह दिलं मत्तईच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायाच्या 40व्या वचनामध्ये। मत्तई 12वा अध्याय आणि 40व्या वचनात बायबल सांगतं, येशूने म्हटलेलं आहे, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील। येशू ख्रिस्त मरणातून कशा प्रकारे उठणार आहे आणि तो किती दिवस जमिनीमध्ये किंवा त्या कबरेमध्ये तो राहणार आहे हे येशू ख्रिस्ताने आधीच चिन्ह दिलेलं आहे। योना जसा माशाच्या पोटात होता तसा येशू ख्रिस्त सुद्धा 3 दिवस कबरेत राहणार आहे, याबद्दलची ही वचनं आहेत। येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मरणाविषयी 3 वेळा भविष्यवाणी केली। पहिल्यांदा मत्तई याच्या 16व्या अध्यायाच्या 21 ते 23 वचनामध्ये, त्यानंतर मत्तई याचा 17वा अध्याय 22 ते 23 वचनांमध्ये आणि तिसऱ्यांदा मत्तई याचा 20वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये। पुन्हा 3 वेळा सलग येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानाविषयी, आपल्या मृत्यूविषयी, पुनरुत्थानाविषयी येशू ख्रिस्ताने या ठिकाणी घोषणा केलेली आहे। त्याची भविष्यवाणी त्याने पूर्ण सांगितलेली आहे की काय होणार आहे। पुनरुत्थान म्हणजे पुनरुत्थान
पुनरुत्थान म्हणजे उठणे, परत उठणे. वास्तविक पाहता येशू ख्रिस्त हा काही बायबलमधला पहिला व्यक्ती नाही की जो मरणातून उठलेला आहे. मरणातून जिवंत झालेले अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रात आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एलियाच्या सेवेमध्ये एक मुर्दा उठलेला आहे आणि मग आलिशाच्या सेवेमध्ये 2 मुर्दे उठलेले आपण पाहतो. जुन्या करारात अशा सामर्थ्याच्या घटना घडलेल्या आपल्याला दिसतात. या ठिकाणी सारफत येथल्या विधवेचा मुलगा मरण पावला होता. सारफतची विधवा म्हणजे तीच विधवा ज्या विधवेने एलियाला दुष्काळामध्ये अन्न दिलं होतं, ज्या दुष्काळामध्ये कावळे येऊन एलियाला भाकरी आणि मांस देत होते आणि करीत ओळाचं पाणी पिऊन त्या दुष्काळातले तो दिवस काढत असताना एक दिवशी अचानक करीत ओळाचं पाणी आटलं आणि त्या परिस्थितीमध्ये काय करावं, पुढं कसा जीवनक्रम असणार आहे याविषयी परमेश्वराने त्याला दाखवलं की जा, तुझ्यासाठी सारफत इथल्या विधवेला सिद्ध केलेलं आहे, ती तुला अन्न देणार आहे. एलिया त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की पिठाविषयी परमेश्वराने कसा चमत्कार केलेला आहे. तिचं ते परमेश्वराने तिचं मन बघितलं, आपल्या सेवकाला जे तिने भाकर दिली त्याद्वारे तिचं जीवन आशीर्वादित झालं. तिच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद आले, परंतु त्याचबरोबर तिचा मुलगा ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस मात्र एलियाच्या प्रार्थनेच्या द्वारे तो सारफतच्या विधवेचा मुलगा परत जिवंत झालेला आपण पाहतो. पहिले राजे 17व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये. आणि त्यानंतर आलिशा या संदेष्टाने देखील मुर्दे उठवलेले आपण पाहतो. शुनेम इथली स्त्री ही फार सेवकांचा आदरातिथ्य करणारी स्त्री होती. दुसरे राजे 4था अध्याय आणि 18 पासून ते 37 वचनामध्ये ही घटना या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी शुनेम इथल्या स्त्रीचा मुलगा देखील मरण पावला होता, परंतु आलिशाने त्या मुलाला जिवंत केलेला आहे देवाच्या सामर्थ्याने, असं या ठिकाणी आपण पाहतो. परंतु आलिशाचा जो दुसरा चमत्कार आहे, आलिशाने दुसरा जो मुर्दा त्याच्या मिनिस्ट्रीत उठलेला आहे तो आलिशाच्या काही जिवंतपणे उठला नव्हता. आलिशा मरण पावला आणि त्याच्या अस्थींना श्रीमंत व्यक्तीच्या शरीराचा स्पर्श होता क्षणी त्या कबरेमध्ये तो मेलेला माणूस, श्रीमंत माणूस उठून बसला, तो जिवंत झाला. अशा प्रकारच्या घटना जुन्या करारात आपल्याला पाहायला मिळतात. पेत्राच्या द्वारे एक स्त्री जिवंत झाली, टबिता उर्फ दुर्कस तिचं नाव होतं. आणि प्रेषित याचा 9वा अध्याय 36 ते 42 वचनामध्ये पेत्राच्या द्वारे एक मेलेली देवाची दासी टबिता ही जिवंत झालेली आपण पाहतो. पौलाच्या प्रार्थनेने सुद्धा मुर्दा जीवन झाला. एक दिवशी पौल असा संदेश देत होता आणि एक दिवशी काही लोक असेच तुमच्यासारखे झोपत होते आणि त्याच्यापैकी एक जण झोपणारा, जांभळ्या देणारा, हळूहळू त्याची विकेट अशी गेली का डायरेक्ट तो वरून डायरेक्ट खाली पडला तसा वर गेला आणि तसा तो खलास झाला. पौलाला बातमी कळाली की आता युतुक नावाचा व्यक्ती मरण पावलेला आहे. प्रेषित 20व्या अध्यायाच्या 7 ते 12 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. युतुक मेलेला आहे, आला होता प्रार्थनेला जीवन प्राप्त करण्यासाठी, पण युतुक वरून खाली पडला. म्हणून चर्चला येताना खूप सावध राहा, घरी चांगली झोप घेत जा, चर्चला आल्यानंतर जरा स्वतःला सावध ठेवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी युतुक मरण पावला आणि मग पौलाने प्रार्थना केली आणि मेलेला युतुक परत एकदा जिवंत झाला. या सर्व चमत्कारांसाठी टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. आता एवढे मुर्दे उठलेत, येशू पण उठला. एवढे मुर्दे उठले, येशू पण उठला आणि येशूने त्याच्या कार्यकाळामध्ये पण 3 मेलेल्या लोकांना जिवंत केलं. ते तुम्ही सांगायचं. योहान 11 मध्ये कोणाला जिवंत केलं? लाजराला जिवंत केलं. लूक 7 मध्ये कोणाला जिवंत? विधवेचा मुलगा केलं. आणि लूक 8व्या अध्यायामध्ये याईराच्या कन्येला जिवंत केलं. आता वास्तविक पाहता हे 3 वेगवेगळे भाग आपण पाहतो. एक लाजर, दुसरा विधवेचा मुलगा आणि एक याईराची कन्या. आता पहिले याईराच्या कन्येकडून सुरुवात करू. याईराची कन्या मेली त्यावेळेस घरात होती, जिवंत झाली तेव्हा कुठं होती? ज्या वेळेस याईराच्या कन्येला जिवंत केलं, याईराच्या कन्येला घरात जिवंत केलं प्रभूने. ज्या वेळेस नाईन गावच्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं, रस्त्यावरती जिवंत केलं वेशीजवळ. हालेलुया. आणि ज्या वेळेस लाजराला जिवंत केलं, तो पार कबरेत पोहोचला होता, त्यावेळेस त्याला जिवंत केलं. तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील, तुमच्या मार्गात प्रॉब्लेम असतील, कबरेपर्यंत प्रॉब्लेम असतील, पण येशू हा असा देव आहे, प्रत्येक लेवलला जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन तो तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करणारा देव आहे. तुम्ही कधी म्हणू शकत नाही
की या ठिकाणी मला समस्या आहे. तुम्ही म्हणू शकत नाही की मला त्या ठिकाणी समस्या आहे. तुमच्या समस्येची डेप्थ किती पण असू द्या, पण वधस्तंभाचं सामर्थ्य त्यापेक्षा महान आहे. आणि प्रभू तुमच्या प्रत्येक टाईपच्या समस्येला सोडवण्याची ताकद ठेवतो. तुमच्या घरात समस्या आहे, वाटेवर समस्या आहे, लोकांमध्ये जाता तिथं समस्या आहे, की तुम्हाला कुठल्या गोष्टीत समस्या आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या लोकांसाठी गोष्टी कधी वर्स्ट होत नाहीत. समस्या तुमची कुठल्याही लेवलला असू द्या, त्या समस्येची फक्त सुरुवात असो, थोडीशी असो, वाढलेली असो किंवा एकदम वर्स झालेली असो, ज्यावेळेस कधी कधी गोष्टी हातातून निघून जातात. ज्यावेळेस लाजर मेला, खलास झाला, येशू ख्रिस्त काय आलंच नाही. मरिया मार्था रडून रडून डोळे लाल करून घेतले असतील, आहे की नाही. आता काय हातातून सगळं गेले गोष्ट. येशू ख्रिस्त लवकर आला असता तर किती बरं झालं असतं. लाजराला कबरेमध्ये ठेवलंय आणि ती मार्था जी किचनमध्ये असायची ती धावत आली येशू ख्रिस्ताकडं. येशू बेथानेमध्ये आल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी वार्तालाप चाललाय. प्रभू तू जर येथे असता तर माझा बंधू मेला नसता. तू जर इथे असता. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला असताना नसताची भाषा कधी करू नका. हालेलुया. तू इथं असताना नसता काय, तू इथं असताना नसता. प्रभूचं असं नाही आहे, तो सर्वव्यापी देव आहे. तो सगळीकडे एकाच वेळेस हजर आहे. त्याला आत्म्यात दिसत होतं लाजार मरतोय, किडनी फेल झाली त्याला कळालं, हार्ट फेल झालं त्याला कळालं, त्याच्या ब्लडचे पॅरामीटर बदलले कळालं, त्याचं BP लो झालंय प्रभूला कळालं. तो जसजसा मरत होता प्रभूला ते सगळं आत्म्यात तिकडंच रिव्हील होत होतं. आणि लाजार मेला हे पण प्रभूला माहीत होतं, पण प्रभू काही तिकडे गेलाच नाही. का माहिती आहे का? त्याचं एकच कारण आहे, तिथं सदुके आणि परुषे होते. परुषी लोक पुनरुत्थानावरती विश्वास ठेवायचे, पण सदुक्यांचं म्हणणं होतं की एकदा माणूस मेला की त्याचं पुनरुत्थान होत नाही. अख्ख्या गावातले परुषी, शास्त्री, सदुकी सगळे जमले होते. हे बायबलचा अभ्यास करणारे आणि चुकीच्या तत्वांमध्ये अडकणाऱ्या लोकांना येशूने पुरावा दिलेला आहे. तुम्ही काहीही म्हणा, पण चमत्कार करणारा येशू जिवंत देव आहे. तो सामर्थ्यवान आहे, तो अद्भुत काम करणारा देव आहे. बोलो येशू मसीह की. येशू मरणातून त्या लाजराला त्याने जिवंत केलं, याईराच्या कन्येला जिवंत केलं आणि नाईट गावच्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं. हे प्रभूचं असीम सामर्थ्य आहे. बरं, आता एवढे मुर्दे आपण उठताना बघितले, जवळपास मी 10 उदाहरणं सांगितली तुम्हाला. एवढे मुर्दे उठताना बघितले. येशू ख्रिस्त पण मरणातून उठला, परंतु त्यापैकी ना एलिया, ना आलिशा, ना पेत्र, ना पौल यापैकी कुणीच पुनरुत्थान व जीवन नाही. पुनरुत्थान व जीवन योहान 11:25 प्रमाणे फक्त येशू ख्रिस्त हाच पुनरुत्थान आणि जीवन आहे. एलियाने मुर्दा उठवला, त्याने मुर्दा उठवणारा तो झाला, पण एलिया स्वतः पुनरुत्थान नाही. हालेलुया. आलिशा पुनरुत्थान नाही, ना पेत्र पुनरुत्थान आहे, ना पौल पुनरुत्थान आहे. चमत्कार त्यांच्याद्वारे घडले, पण पुनरुत्थान आणि जीवन येशू ख्रिस्त आहे. हे जेवढे पण मुर्दे उठले त्यापैकी एकच उदाहरण परत आवडीचं, लाजर. लाजर मरणातून उठला आणि त्या काळातल्या कबरा अशा होत्या की आपल्यासारख्या शिवडीच्या कबरा नव्हत्या. खड्डा घेतला, टाकलं, ठपाक माती टाकली, धुळेला धूळ, मातीला माती, राखेला राख. आजकाल सगळं शॉर्टकटमध्ये आलंय. येत्या दिवसात लोक मशीन घरात विकत घेतील लोकांना जाळण्याच्या आणि सोडवण्याच्या. फार भयंकर परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट चाललेलं आहे. आणि मग पूर्वीचा काळ असा होता की खोल्यांसारख्या मोठ्या मोठ्या कबरा असायच्या आणि खूप लोकांना, मुर्द्यांना आतमध्ये ठेवलं जायचं. आणि येशू ख्रिस्ताने बरं झालं बाहेर ये असं नाही म्हटलं, सगळेच आले असते नाही का. फक्त येशूने त्या ठिकाणी म्हटलं लाजरा बाहेर ये, आणि लाजर आतमध्ये पडलेला होता. हालेलुया. आतमध्ये काय ते पत्ते खेळत नव्हते किंवा डिस्कशन चाललं नव्हतं का आतमध्ये काही कबरेत त्यांचं काही बोलणं नव्हतं. आणि ना ते त्याला प्रेत वस्त्रांनी गुंडाळलं होतं. आता आपल्याला असं वाटतं की गुंडाळलं म्हणजे लोक एकमेकांना कुठं कधी गुंडाळतील सांगता येत नाही, आहे की नाही. लोक चर्चमध्ये पण एकमेकांना गुंडाळायला बघतात. प्रेज द लॉर्ड. कळल त्यांना कळल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळल. जेवढं समजतंय तेवढं ज्ञान, बाकीचं द्या सोडून. मी म्हणतो काय माहिती का, प्रेत वस्त्रांनी गुंडाळणं म्हणजे काय की प्रेत वस्त्र म्हणजे तलम तागाचा पांढरा कपडा घ्यायचा आणि मग त्या कपड्यामध्ये त्या प्रेताला गुंडाळायचं. एक पलटी मारली, एकदा गुंडाळलं, 2 जणांनी धरायचं, कापड फिरवत राहायचं एकाने आणि दुसऱ्याने मसाला लावायचा. म्हणून लग्नात हळद लावताना जरूर सावध राहत जा. हालेलुया. मसाला लावायचा, परत अजून एकदा गुंडाळायचं,
परत मसाला लावायचा, परत गुंडाळायचं, असं करत 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 त्याला एकदम पॅक करायचं, मसाला कापड आणि पूर्ण तो टाईट झाला पाहिजे, असं एकदम कडक बांधून टाकायचं. आणि एवढं टाईट फिटिंगमध्ये सुरुवातीला ते सगळे मसाले जे बांधले जाय, ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं गेल्यानंतर आरिमथाईकर योसेफाने शरीर घेतलं आणि अजून निकदेम पण त्या ठिकाणी मदतीसाठी आला होता. निकदेम आला होता, त्याने हे सगळं मिश्रण आणलं होतं आणि त्या मिश्रणाला येशूच्या शरीरावरती लावलं गेलं होतं. आणि येशूला जसं पॅक केलं होतं त्याच प्रकारे या लाजराला पण रॅप केलं होतं आणि त्याला बांधलेलं होतं. आता ह्या स्थितीमध्ये येशूला पण कबरेमध्ये तसंच ठेवलं होतं आणि लाजराला पण ठेवलं होतं. पण फरक काय की एवढ्या पॅकिंगमध्ये येशूचा आवाज ऐकला, एवढं बांधलेलं होतं त्याच्यात लाजर बाहेर आला. हालेलुया. तुम्हाला फक्त हा चमत्कार वाटू देऊ नका की मुर्दा जिवंत झाला. हा पण एक मोठा चमत्कार आहे की बांधलेल्या स्थितीत तो मेलेला माणूस उठतो आणि बाहेर येतो. हालेलुया. हा पण एक मोठा मिरॅकल आहे. एकदम फुल कॅटवॉक करत आला असेल बाहेर, रॅम्पवरती चालतात ना, एकदम दोन्ही पाय एकदम बांधलेले, एकदम कसा आला असेल मलाच माहीत नाही. आणि जसा बाहेर आला प्रभूने पहिली आज्ञा केली, याला पहिलं मोकळं करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. याला आधी मोकळं करा. जसं त्याला मोकळं केलं, त्यांनी श्वास घेतला, प्रभूला धन्यवाद दिला असेल आणि एक साक्ष तिथं तयार झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, लाजर कबरेबाहेर येताना तो आपल्या प्रेत वस्त्रांसहित बाहेर आला होता, परंतु येशू ख्रिस्ताने प्रेत वस्त्र कबरेतच ठेवली होती. हा मोठा फरक आहे त्या पुनरुत्थान आणि जीवन म्हटलेल्या येशूमध्ये आणि इतर मेलेल्यातून उठलेल्या लोकांमध्ये. हालेलुया. येशू ख्रिस्त असा मरणातून उठला की तो परत कधीच मरणार नाही. तो सार्वकालिक रीतीनं उठलेला आहे, परंतु लाजर हे बाकीचे जेही उठले होते त्यांना परत तिकडं जायची वेळ आली होती. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की ज्यावेळेस तुम्ही ही योहानाचे 20 आणि 21 हे 2 अध्याय वाचता, मत्ती 28 1 ते 20 वचनं आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्त उठलेला आहे. देवाच्या सामर्थ्याद्वारे येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. आता एवढंच नाही, आणखीन पण काही पुनरुत्थानं बायबलमध्ये आहेत. तर त्यापैकी एहेजकेल 38 पण शुष्क अस्थिंना एहेजकेलने संदेश दिला. हाडं सगळी विखरलेली होती, इकडं तिकडं पडलेली होती. कोणाचं हाड इकडं, कोणाचं हाड तिकडं, कोणाचे कुठं पडले असतील, आहे की नाही. एखाद्याची कवटी इकडं पडली आहे, पायाचे हाडं तिकडं लांब पडले असतील. खोरच होतं ते फार मोठं आणि सगळी हाडं आस्ताव्यस्त पडलेली आहेत. आणि परमेश्वर एहेजकेलला शुष्क अस्थिंच्या खोऱ्यात घेऊन गेला. खूप आशीर्वादित गोष्ट आहे. प्रभूला धन्यवाद द्या की तुमचा जन्म या देशामध्ये झालेला आहे. हालेलुया. जिथं डिफिकल्ट सिच्युएशन आहे त्या ठिकाणामध्ये तुमचा जन्म झाला आहे, याबद्दल देवाला धन्यवाद द्या. जिथं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तिथं लोक आत्म्यात थंड असतात आणि जिथं अडचणी आहेत, जिथं शुष्क अस्थिचं खोरं आहे, तिथले लोक एकदम आवेशी असतात. हालेलुया. तिथले लोक देवाच्या आत्म्याने, देवाच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन देवाचं काम करतात. एहेजकेलला देवा बापाने विचारलं, मानवपुत्रा अस्थी सजीव होतील काय? त्याने खूप छान उत्तर दिलं, हे प्रभू तुलाच ठाऊक, प्रभूलाच माहीत आहे काय असेल ते. आणि मग प्रभूने त्याला सांगितलं, चल संदेश दे. कुणाला संदेश दे? होली नेटिव्हिटी चर्चमध्ये नको देऊ. हालेलुया. रविवार गुरुवारच्या चर्चला नको देऊ. कुठं संदेश दे? मेलेल्या हाडांना संदेश दे. आमेन. हालेलुया. खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. एहेजकेलने शुष्क अस्थिंना, मेलेल्या हाडांना संदेश दिला आणि अस्थिंना अस्थी लागून जडल्या, म्हणजे ज्याची हाडं त्याच्याकडे यायला सुरुवात केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग ती फासडी आल्याच्या नंतर प्रत्येक एक शरीरातला सांगाडा, प्रत्येक गोष्ट एकत्र आल्यानंतर मांस आलं, अवयव आले, त्वचा आली आणि शरीर तयार झाली. आणि प्रभूने परत एकदा सांगितलं, वाऱ्याला संदेश दे. वारा जसा संदेश ऐकून तिथं आला, त्या ठिकाणी सगळे श्वास घ्यायला लागले आणि फार मोठं सैन्य उभं राहिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आता येशूच्या सेवेत 3च मुर्दे उठले, पण एहेजकेलच्या सेवेत आपण पाळतो मोठं सैन्य उठलं. मग कधी असं गडबड करू नका की हा एहेजकेल फार मोठा संदेष्टा आहे किंवा येशूपेक्षा जास्त त्याची सेवा आहे. अजिबात नाही. एहेजकेलने जो दृष्टांत पाहिला किंवा मुर्दे उठले ते फक्त इस्रायलचे लोक आहेत. हालेलुया. ऐकताय चर्च तुम्ही? ते फक्त
इस्रायलचे लोक आहेत आणि येशू ख्रिस्ताने इस्रायलच्या अशा लोकांना पण उठवलेला आहे. कधी? ज्यावेळेस तो वधस्तंभावरती मेला. मत्तय 27 अध्याय 50 ते 53 वचन. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जनांची शरीरे उठवली गेली आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात अर्थात यरूशलेमेत गेले आणि अनेकांना दिसले. आमेन. येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, त्या क्षणी कितीतरी थडगे उघडले, कबरा उघडल्या आणि तिथून कबरांमधून थडग्यातून जे मेलेले लोक होते ते बाहेर आले. देवाचे संतगण. एखादा म्हटला असं, आजोबा तुम्हाला 20 वर्षापूर्वी आम्हीच पुरलं होतं, तुम्ही कसं काय आले गावात, काय झालं? येशू ख्रिस्त मेला आणि त्यावेळेस अनेक यहुद्यांचं, देवाच्या लोकांचं पुनरुत्थान झालं. आता आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन महत्त्वाची, की जसं आपण वचनाकडे लक्ष देतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस सुद्धा मृतांचं पुनरुत्थान होणार आहे. हालेलुया. एहेजकेलच्या संदेशाने फक्त इस्रायलचे लोक उठले, पण येशूच्या त्या करण्याच्या आवाजाने अख्ख्या विश्वातले विश्वासणारे उठणार आहेत. हालेलुया. येशू हाच मोठा संदेष्टा, हाच मोठा प्रॉफिट, हाच देवाचा पुत्र आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल आम्ही वाचत असताना सर्व अँगलने आम्ही बघितलं पाहिजे. कुठल्या गोष्टी आम्हाला काय सांगतात. क्रूसावर पापावर विजय मिळाला, शापावर विजय मिळाला, सैतानावर विजय मिळाला, गरिबीवर विजय मिळाला, सगळ्या वाईटावर विजय मिळवला, पण मरणावरचा विजय जो आहे तो पुनरुत्थानाद्वारे मिळालेला आहे. हालेलुया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट 1 कोरिंथ 15 अध्याय 54 ते 57 वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले. 1 Corinthians chapter 15 verses 54 onwards. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, सगळ्यांनी म्हणा अरे मरणा, थोडा मोठ्या आवाजात, अरे मरणा तुझा विजय कोठे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे मरणा तुझा विजय कोठे आहे. अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. येशू ख्रिस्ताने मरणाची नांगी ठेचली आहे, मरणाला त्याने हरवलं आहे आणि म्हणून तो त्या कबरेवरती विजयी झाला आहे. आमेन. येशूची कबर आज रिकामी आहे प्रियांनो. हालेलुया. येशूची कबर रिकामी आहे. त्या यहुद्यांची रीत होती अशी. काय रीत होती? की जिवंतपणीच स्वतःची कबर बनवायची. कधी? जीवंतपनी. जब आप जिंदा हो तभी आपको आपका कबर बनाना चाहिए. और जो इंसान खुद का घर बनाता है, सब अच्छा करता है, उसके लिए लोग बहुत ताली बजाते थे उस समय में. और जिसका खुद का कबर है बोले तो एकदम भारी माणूस आहे, आत्ताच पुढची सगळी व्यवस्था केली. आणि सगळ्यांना माहीत होतं आपल्याला मरायचंच आहे. सगळ्यांनी कबरा स्वतःच्या तयार केल्या होत्या, पण येशूने कधीच स्वतःची कबर विकत घेतली नाही. हालेलुया. त्याने कबर बनवली नाही स्वतःची. त्याला माहीत होतं मी कबरेत जास्त वेळ राहणार नाही. हालेलुया. येशूने स्वतःची कबर तयार केली नव्हती आणि म्हणून अरिमथाईकर योसेफ याने स्वतःसाठी जी कबर तयार केली होती ती थोड्या कालावधीसाठी. तुम्ही कसं एखादी गोष्ट भाड्याने आणताय की नाही, तात्पुरत्या काळासाठी रेंटवरती घेऊन येता, तसं प्रभूने अगदी थोड्या काळासाठी फक्त 3 रात्रीसाठी 3 दिवसासाठी प्रभूने ती कबर त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. येशूला त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं आणि भल्या पहाटे 3ऱ्या दिवशी येशू मरणातून विजयी झाला. पहिली गोष्ट, मरणाची सत्ता संपली. दुसरी गोष्ट, येशूचं पुनरुत्थान का झालं? रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 25 वचन. रोमन चॅप्टर 4 वर्स 25. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला
व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. आमेन. आम्ही कोण ठरावं? नीतिमान आम्ही ठरवलं जावं यासाठी ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू पुनरुत्थित झाला. जगाला आमची ओळख कळाली नसते आम्ही कोण आहोत. आमची ओळख जगाला पटावी, सगळ्यांना कळावं की आम्ही नीतिमान आहोत. आमच्या जीवनामध्ये येशूचं सामर्थ्य आलेलं आहे हे पटवून देण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्या मदतीला उभा आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता. कोणाचा छळ होत होता? ख्रिस्ती लोकांचा. छळ कोण करायचा? एक शौल नावाचा देवाचाच माणूस होता, परुषी होता, पण तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा. दिमिश्काच्या वाटेवर ज्यावेळेस तो चालला होता, असंच पत्र घेऊन अजून पुढचा छळ करण्यासाठी त्याला वाटेमध्ये एक देवाची दिव्यवाणी प्राप्त झाली. आकाशातून जोरदार परमेश्वराची वाणी झाली की शौला शौला तू माझा छळ का करतोस. असा प्रकाश पडला का त्या ठिकाणी शौल आंधळा झाला. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद असो की त्या ठिकाणी देवाने त्याचं अलौकिक कार्य केलं. असा आंधळा झाला का त्याचे आध्यात्मिक नेत्र उघडले आणि तो म्हणतो, प्रभू तू कोण आहेस? हालेलुया. तो मोशे पण असंच जळत्या झुडपाकडे जाऊन म्हणतो, तू कोण आहेस देवा? तुझं नाव काय? मी जो आहे तो आहे. जुन्या करारामध्ये सगळ्या गोष्टी गुप्त आहेत. देव डायरेक्ट असं बोलत नव्हता. डायरेक्ट एकदम स्वर्गातून 3 पुरुष उतरले, अब्रामाच्या घरी गेला. तू कोण होते? सिक्रेट आहे. हालेलुया. एका पुरुषाने झोंबी केली रात्रभर याकोबाशी. कोण पुरुष? कोणाला माहीत नाही. आळीमिळी गुपचिळे सगळं गपचूप एकदम सिक्रेटमध्ये सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्ट. एक मोठा सेनापती हा बघतो, आपला यहोशवा पाहतो. कोण आहे सेनापती? त्या तप्त अग्नीच्या भट्टीत देवपुत्रासारखा फिरणारा कोण आहे? ह्या सगळ्या गोष्टी एक जुन्या करारामध्ये मिस्ट्री होत्या. आणि म्हणून हे सदुकी, परुषी, शास्त्री, बायबलचे अभ्यासक त्यांच्यासाठी वधस्तंभ, येशूचं मरण त्यांच्यासाठी म्हणजे मिस्ट्री होती. त्यांना त्याचं आकलनच नव्हतं. त्यांना समजतच नव्हतं की हे काय चाललेलं आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाच्या संतगणांनो, बायबल कळण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. तुमच्या ज्ञानावरच्या जोरावरती, तुमच्या विद्वत्तेच्या जोरावरती किती मोठं बायबल कॉलेज करा, भरकटलेले लोक आम्ही बघितलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला शिकवून बायबल तुम्हाला येणार नाही. तुम्हाला पवित्र आत्माच पाहिजे, जो आत्मा तुम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन जाईल. एकाने दुसऱ्याला शिकवलं माहिती मिळेल. कुठलाही संदेश ज्यावेळेस तुम्ही ऐकता, यूट्यूबवर ऐका, ऑनलाईन ऐका, समक्ष ऐका, कुठलाही संदेश ऐका, संदेश ज्यावेळेस दिला जातो, मी कधीच असं म्हणत नाही की मी तुम्हाला माहिती पुरवत आहे. संदेश म्हणजे बायबलची माहिती नाही. संदेश म्हणजे जिवंत देवाचा शब्द, त्याचा आत्मसात करणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं, हा संदेश आहे. बोलो येशू मसीह की. त्या 2000 वर्षापूर्वी लोकांना रिव्हिलेशनच नव्हतं. त्यांना कळतच नव्हतं कोण येशू, काय येशू, कशी कुमारी गर्भवती आणि कसं ते सगळं वधस्तंभावर जाणं, कसला कोकरा, यशाया 53 काय ते वाचत होते. पाठांतर पक्क होतं, परंतु त्यांना त्याचं रहस्य कळालेलं नव्हतं. पण आपण किती धन्य आहोत, एवढे मोठे रहस्य देवाने तुम्हाला आणि मला प्रकट केलेले आहेत. येशूच्या पुनरुत्थानाद्वारे तुम्ही आणि मी नीतिमान ठरवलेलं आहोत. पहिली गोष्ट, जे मरण आहे ते हरवण्यात आलं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी येशूने तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची, एखादा जर चोर असेल, त्याने लोकांना संदेश दिला चोरी करू नका, कोण ऐकणार त्याचं? एखादा भांडखुदळ माणूस एकदम कंटिन्यू भांडणं करतो आणि तो म्हणतो थोडं शांत राहत जा, थोडं प्रेमाने वागा, त्याचं कोण ऐकणार आहे? जो व्यक्ती स्वतः बंधनात अडकलेला आहे त्याचं कोणी ऐकणार आहे का? अजिबात ऐकू शकत नाही. परमेश्वर स्वतः प्रकाश आहे. येशू ख्रिस्त प्रकाश आहे. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, मग तो तुम्हाला सांगतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो स्वतः पवित्र आहे, मग तो तुम्हाला सांगतो तुम्ही पवित्र असा. त्याला बोलण्याचा अधिकार आहे. जसा तो मरणातून उठला आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, 1 कोरिंथ 15 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात,
तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आमेन. येशू स्वतः मरणातून का उठला? कारण की त्याला अनेक मुर्द्यांना उठवायचं आहे. हालेलुया. त्याला त्याचं काम पूर्ण करायचं आहे. मृतांना त्याला जिवंत करायचं आहे. प्रभूची स्तुती असो. पहिला आदाम मातीतून आला आणि त्या स्वभावामुळे तो मातीचा स्वभाव माणसामध्ये आला. प्रियांनो, मातीचा स्वभाव म्हणजे हट्टी स्वभाव. खाऊ नको फळ म्हटलं की नाही, मला तेच खायचंय, बाकी काही नको. मानवी स्वभाव असा तयार झाला. आदामाचा मूळ स्वभाव जो होता तो स्वभाव प्रत्येक मनुष्यामध्ये आला आणि त्या स्वभावामुळं संपूर्ण जगामध्ये पाप शिरलेला आहे. जे जगात आले किंवा जे जगातले लोक आहेत ते सगळे पापाच्या अधीन होत गेले. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणजे अर्थात शेवटचा आदाम आला त्यावेळेस मात्र सगळ्या गोष्टी बदलल्या. पहिले करीन 15वा अध्याय आणि 45वा वचन, 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. आमेन. पहिल्या आदामाकडून मृत्यू, दुसऱ्या आदामाकडून जीवन प्राप्त झालं. येशू ख्रिस्त मरणावरती विजयी झाला. ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. तिथून आमच्यासाठी दरवाजे उघडायला सुरुवात झाली. आणि ज्या दिवशी कबरेवरची धोंड कोणी बाजूला केली? येशूच्या कबरेची धोंड. बघा, एक फरक लक्षात ठेवा. लाजराला उठवताना कुणी बाजूला केली? माणसांनी बाजूला केली. आणि येशूच्या कबरेवरची धोंड देवदूतांनी बाजूला केली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक आणखीन गोष्ट समजून घेऊया की ज्या वेळेस एलियाला स्वर्गाला जायचं होतं, स्वर्गामधून स्पेशल व्हेकल त्याच्यासाठी पाठवली, अग्निरथ, अग्निवारू स्वर्गातून. ही जी ट्रीटमेंट आहे हेवनली, हे खास लोकांना परमेश्वर देतो, प्रत्येकाला नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताला येऊन देवदूत त्याची सेवा करायचे, देवदूत येऊन त्याची सेवा करायचे. ज्यावेळेस देवदूत खाली उतरला त्या देवदूताच्या मनात किती आनंद असेल. हालेलुया. येशूचा जन्म झाला त्यावेळेस हे देवदूत आनंद करत होते. देवबा पृथ्वी निर्माण करत असताना देवदूत आनंद करत होते, येशूच्या जन्माच्या वेळी आनंद करत होते. आणि परत एकदा देवदूत उतरलेला आहे. कबरेवरची धोंड त्याने बाजूला केली. ते एवढे प्रतापी आहेत, नुसता असा हात केला असेल तरी धोंड बाजूला झाली असेल. हालेलुया. कबरेवरची धोंड बाजूला झाली आणि येशू ख्रिस्त ते प्रेतवस्त्र आतमध्येच टाकून येशू ख्रिस्त बाहेर आला आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पुनरुत्थित असा आपल्यासमोर सादर करण्यात आला. देवाची स्तुती असो. ती कबर ज्या दिवशी उघडली त्या दिवसापासून लक्षात ठेवा, नुसती कबर उघडली नाही, आमच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलं आहे, आमच्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा उघडला आहे. येशूची कबर जर आज बंद असती, येशू मरून पडून राहिला असता, आम्ही येरुशलेमेला जाऊन तिकडं डोके आपटून आलो असतो, आहे की नाही, यात्रेला गेलो असतो. आमचा प्रभू खूप चांगला होता, आमचे पाप संपले, इतकं त्याला मारलं बिचारायला, आणि आजपर्यंत आपण यहूद्यांशी दुश्मनी धरली असते आणि त्या रोमी शिपायांच्या तर वाटच लावली असते आपण लोकांनी. आणि परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वराने त्याचं गौरव प्रकट केलं. येशू मरणातून पुनरुत्थित झाला, कबरेवरची धोंड हटली. याचा अर्थ हा आहे प्रियांनो की तुमच्या आणि माझ्यासाठी आत्मिक क्षेत्रामध्ये यरीहोचे तट खाली कोसळलेले आहेत. हालेलुया. जमीन काबीज करून घ्या. आज देवाची योजना आहे की संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, कारण प्रभूने तट खाली कोसळले आहेत. ती यार्देन तुमच्या आणि माझ्यासाठी दुभागली आहे, तो तांबडा समुद्र तुमच्या आणि माझ्यासाठी दुभागला आहे, कारण प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले आहेत. येशूचं पुनरुत्थान ही जगाच्या इतिहासातली एक फार मोठी अलौकिक घटना आहे. तर जो व्यक्ती मेलाय तो तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्ही त्याला मेलाच म्हणाल, पण जो व्यक्ती जिवंत आहे आणि तो भेटला तर तुम्हाला कळतं की खरंच हा जिवंत आहे. हालेलुया. येशू जिवंत आहे, त्याचा अनुभव आपण घेतलाय म्हणून आपण इथं आलेलो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू जिवंत देव आहे, त्याच्यावर आमचा भरोसा आहे आणि तोच आमची ढाल, आमचा दुर्ग, आमचं कवच आहे. तो दिनी प्रतिदिनी आमचा भार वाहणारा देव आहे. ज्याने कबरेवर विजय मिळवला आहे तो प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला विजय द्यायला तयार आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवर तोच
तुम्हाला विजयी करणार आहे. काहीही असो त्या गोष्टीवर तुम्हाला विजय देणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल एखादी गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की ही गोष्ट अशक्य आहे, ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मी ही गोष्ट करू शकत नाही, मी अशक्त आहे, त्यावेळेस आठवण करा की जो मरणावरती विजयी झाला आहे तो प्रभू तुमच्याबरोबर आहे. तो तुमची काळजी घेणार आहे, तो तुमच्यासाठी मार्ग मोकळे करणार आहे, तो तुम्हाला यशस्वी करणार आहे, तुमच्या दुःखाचं रूपांतर तो आनंदात करणार आहे. आज आम्ही रडके लोक नाही. आमचा येशू मरून तसाच राहिला असता, क्रूसावरती कबरेत पडून राहिला असता, आम्ही दर गुरुवारी रविवारी रडत बसलो असतो चर्चला येऊन, आमचा देव मेला, आमचा देव मेला. रस्त्यात बोर्ड लावले असते, आमचा देव मेला, हो आमचा देव मेला. आम्ही रडत बसलो असतो, दुःख करत बसलो असतो. पण आम्ही जाऊ तिथं जगाला ओरडून सांगतो आमचा देव जिवंत आहे. बाकी मला माहीत नाही, पण माझा येशू जिवंत आहे, माझा प्रभू जिवंत आहे. हालेलुया. आता कुठेही जाल त्यावेळेस हीच घोषणा करा, प्रभू जिवंत आहे. हालेलुया. कोणी म्हणाल खिशातले पैसे संपले, त्याला सांगा येशू जिवंत आहे. हालेलुया. कोणी म्हणाल माझ्या जीवनात खूप दुःख आहे, त्याला सांगा येशू जिवंत आहे. हालेलुया. कोणी म्हणाल मी खूप आजाराने त्रस्त आहे, येशू जिवंत आहे. हालेलुया. कोणी म्हणाल मी अडचणीत सापडलोय, मी दुःखात सापडलोय, मी संकटात सापडलोय, त्याला एकच आपला निरोप जाऊन द्या, येशू जिवंत आहे. हालेलुया. जर येशू जिवंत आहे तर तो काम केल्याशिवाय राहणार नाही, अद्भुत गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही, आमच्या जीवनामध्ये त्याचा अलौकिक सामर्थ्य प्रकट केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि म्हणून नजर लावायचीच असली तर येशूकडे नजर लावा. मदत मागायचीच असली तर येशूकडं मदत मागा. माणसापुढं हात नका पसरू, येशू पुढं हात पसरायला शिका. मनुष्य तुमची मदत नाही करणार, मनुष्य तुमची मदत नाही करणार. तुमच्या दुःखात, तुमच्या अडचणीत फक्त येशूला हाक मारून बघा. परमेश्वर तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाही, प्रभू तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. जो मरणावरती विजयी झालाय तो देव महान आहे प्रियांनो, तो परात्पर देव आहे, तो सामर्थ्यवान देव आहे. मग असा अनुभव आज नंतर येईल, कोणी असो नसो प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. कोणी असो नसो पण येशू तुम्हाला त्याचे चमत्कार, त्याचं सामर्थ्य दाखवणार आहे. कधी असं जीवनात वाटलं की माझ्याबरोबर कुणीच नाही आहे, कधी असा अनुभव आला की माझ्याकडं कुणाचं लक्ष नाही आहे, काय माझ्या घरात कुणी मला किंमत देत नाही, काय मला कोणी आपलं म्हणत नाही, मी दुःखाने व्याकुळ आहे, मी एकटा पडलोय, मी अनाथ आहे, मी निराश्रित आहे, मी हारलोय, त्यावेळेस लक्षात ठेवा येशू जिवंत आहे. हालेलुया. येशू जिवंत आहे. आणि जो जिवंत देव आहे तो तुमच्या गरजा पूर्ण करणार, तो तुमच्या जीवनात चमत्कार करणार, तो तुमच्या जीवनात अद्भुत आणि अलौकिक गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस येशूला कबरेत ठेवलं तिथं शिपाई ठेवले होते. सगळ्यांनी म्हणा शिपाई. कशासाठी ठेवले होते माहिती आहे? कशासाठी? राखण करण्यासाठी आहे ना, राखण करण्यासाठी. कबर होती, कबरेला मोठी धोंड लावली, मोठा दगड. एका माणसाने ढकलायचं काम नव्हतं ते, बऱ्याच लोकांनी ढकलून ती बरोबर धोंड पॅक केली कबरेवरती. कोणी कुठून जाऊ नये, शरीर चोरू नये, त्याला सील केलं. सील म्हणजे अशी मोहर लावली त्याच्यावरती का ते मोहर कोणी उघडू शकत नाही आणि त्या कबरेवरची धोंड कोणी काढू शकत नाही. प्रोटेक्शनसाठी 2 त्या ठिकाणी सोल्जर्स उभे केले. सोल्जर्स याच्यासाठी भीती होती सगळ्यांना. येशू बोलला होता मी 3ऱ्या दिवशी उठणार आहे. आणि जर गपचूप रात्रीचे शिष्य येतील, धोंड बाजूला करतील, सगळे 11 जण आहेत ना, 12 एक तर गेला, 11 जण येतील, धोंड बाजूला करतील, येशूचं शरीर चोरतील आणि दुसरीकडे नेऊन लपून ठेवतील, म्हणतील येशू उठला, येशू उठला, येशू उठला. आता काय करा, तुम्ही इथंच थांबा, तुम्ही इथून हालू नका, तिथंच थांबा, नाही तर परत अजून काहीतरी गडबड व्हायची. त्या ठिकाणी पहारा ठेवण्यात आला. कुठं? येशूच्या कबरेवर. येशू ख्रिस्त मेला तरी त्याला सोडायला तयार नव्हते. हालेलुया. आजही जगातील लोकांची हीच रीत आहे.
आज पण जगातील लोकांची हीच रीत आहे. तिथं शिपाई ठेवले होते की त्यांनी तिथं रखवालदारी राखण करावी. आज सुद्धा ख्रिस्ती समाजाकडे असेच लोकांचे डोळे लागलेले आहेत. बघा हे काय करतात, यांची प्रार्थना कशी आहे, हे कोणाचं परिवर्तन करतायत का कोणाला पायात पाय घालून खाली पाडतायत, यांचं काय चाललंय. आज पण तशीच नजर आहे. कुणी किती पण नजर ठेवू द्या, येशू येणार आणि काम करणारच. हालेलुया. येशू येणार आणि चमत्कार करणारच. पृथ्वीवरील प्रत्येक मानव जातीला, प्रत्येक व्यक्तीला ॲक्सेप्टच करावं लागेल. येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, कारण की तो मरणातून विजयी झालेला देव आहे. सगळ्यांच्या कबरा आज बंद आहेत, एकच कबर उघडी आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची कबर आहे. आमचा प्रभू मरणावरती विजयी झालेला आहे, त्याची कबर उघडी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा एक फार मोठा विजय आपल्या जीवनामध्ये. तो जर आज आम्ही स्वीकारला, आम्ही जीवनात कधी हारू शकत नाही. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य एवढं अफाट आहे. ते सामर्थ्य जर आम्ही स्वीकारलं तर आमचं जीवन अलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही येशूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य डिक्लेअर करणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीत प्रभूकडे याचना करणं गरजेचं आहे, स्थिर राहणं गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त मरणावरती विजयी झालेला आहे. मगदलिया मरिया त्या ठिकाणी कधी कबरेकडे गेली तुम्हाला माहिती आहे का? दुपारी गेली आहे की नाही. ती कशी शमरुनी स्त्री घडा घेऊन पाणी भरायला गेली दुपारी भर उन्हात, तशी ही दुपारी गेली, बरोबर ना? कधी गेली? पहाटे गेली. पहाटे म्हणजे कधी गेली? ज्या वेळेस तुम्ही बायबलचं बारकाईने वाचन करता, सूर्य उगवण्याच्या आधीच ती गेली. देवाच्या प्रिय लोकांनो, आज लोक घरात अंधार झालं तर घाबरतात. लाईट गेली अचानक का लगेच काही घरांमध्ये अशा किंचाळ्या असतात, आता काय झालं काय नाही. लाईट गेली तरी लोक घाबरतात. एक कॅन्डल लावेपर्यंत काही लोकांना दम नसतो. त्यांना वाटतं आता सगळी दुनिया संपली, बुडाली पृथ्वी. लाईट गेली म्हणजे सगळं संपलं. अंधार म्हटलं की चांगल्या चांगल्या लोकांना भीती वाटते. अंधार म्हटलं का तिथं चांगले चांगले लोक थरथर कापतात. ही स्त्री काय तिचा बोल्डनेस आहे बघा. हालेलुया. तिची हिम्मत बघा. आणि कुठं चालली आहे? कबरेकडं. रात्रीच्या अंधारात तुम्ही जाणार शिवडी सिमेंटरीत? अरे दिवसा लोक जायला घाबरतात. तू चल ग बाई जोडीला. सगळीकडं कबराच, अशी शांतता, पाखरांचा आवाज, आणि असं वाटतं एखादं उठूनच भेटायला येतो की काय. कबरेकडं गेलीये. तिचं धाडस फार मोठं आहे. तिचं धाडस फार मोठं आहे. एवढ्या अंधारात सगळ्या तिने वस्तू आपल्याबरोबर प्रिपेअर करून घेतल्या, सुगंधी द्रव्य घेतले आणि ती त्या कबरेकडे गेली येशूला ते सुगंध द्रव्य लावण्यासाठी. यहुद्यांची रीत होती त्याप्रमाणे ती गेली तिथं. तिच्या धाडसाचा मोबदला हा तिला मिळाला की पहिली सुवार्थ सांगणारी ती मगदलिया मरिया ठरली. प्रियांनो, हालेलुया. जिथं कुठं जुन्या करारात हा स्टॅम्प होता, पहिलं फळ हवेली खाल्लं, तो स्टॅम्प देवाने पुसून टाकला. पहिली सुवार्थ तुम्ही सांगितली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची ही स्टाईल आहे काम करण्याची. नोआच्या काळात कावळा गेला, परत आला नाही. नोआच्या काळात खिडकीतून कावळा सोडला, परत आलं नाही. मग कबूतर सोडावं लागलं. कावळ्यावरती कर्ज होतं, एलियाच्या वेळेस फेडून टाकलं. हालेलुया. भाकरी आणून दिल्या, काय पाहिजे. हे देवाचं काम करण्याची पद्धत खतरनाक आहे एकदम. परमेश्वराची दया आहे की परमेश्वर या दिवसात तुम्हाला देताही देत आहे. मजबूती, तुम्हाला गॅरंटी पाहिजे आणि तुम्ही कोणाचं काम करता हे तुम्हाला माहीत पाहिजे. तिला माहीत होतं की मी जाईन, कबरेवरची धोंड कशी काढायची आहे, काय कसं करायचं तिला माहीत नाही, पण ती प्रिपरेशन करून गेली. तिथं तयारी करून त्या कबरेकडे गेली. भल्या पहाटे गेली, अंधारातच तिथं जाऊन पोहोचली. समोर येशू उभा आहे तरी ती ओळखायला तयार नाही. म्हणजे काय तिथं परिस्थिती असेल बघा. येशूला म्हणते माळी दादा.
माझ्या प्रभूला कुठं ठेवलं असशील, मला सांग जरा, मी त्याला घेऊन जाते. कुठं ठेवलंय प्रभूला? येशूने त्याच्या स्पेशल अनॉइंटिंगमध्ये तिला म्हटलं मरिये. ती जी प्रभूचा शब्द आहे ना, असं जक्कया, ते नाव घेणं जे आहे ना त्याच्यात पॉवर आहे. नाव घेणं जे, एखादा म्हणतो ना तुम्ही कसे येतो, काय कसे येतो, पण एखादा नाव घेऊन बोलतो ना त्याच्यात एक वेगळेपणा. ते तर नाव प्रभूने घेतलंय, नाव घेऊन बोलवलंय. जक्कया खाली आहे, अरे प्रभूला माझं नाव माहिती आहे. लाजरा बाहेर आहे, अरे वा प्रभूला माझं नाव माहिती आहे. मुर्दा उठून येतो नाव घेतल्यानंतर. आणि प्रभूने म्हटलं मरिये. बस मरिये म्हणतात, तिने ओळखलं हा माझा प्रभूच आहे. हालेलुया. तुमचं नाव घेऊन तो तुम्हाला बोलवत आहे. मी म्हटलं तुमचं नाव घेऊन तो बोलवत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला किती सन्मान आहे, प्रभू नाव घेऊन बोलवतोय. आणि ज्यावेळेस तो नाव घेऊन बोलवतो आम्हाला कळतं ह्याला नाही बोलवलं, मला बोलवलंय. हालेलुया. माझ्या आजूबाजूच्यांना नाही बोलवलं, नाव घेऊन त्याने मला बोलवलं आहे. त्याने मला हाक मारली. आणि जेव्हा तो हाक मारतो, कोणी कितीही गुरु असो तो त्यालाच गुरु म्हणणार. हालेलुया. तो किती श्रेष्ठ असो तो देवालाच श्रेष्ठ म्हणणार ज्यावेळेस तो तुम्हाला नाव घेऊन बोलवणार. आज प्रभूने तुम्हाला आणि मला हाक मारली, त्याने तुम्हाला आणि मला हाक मारली. आज त्या प्रभूजवळ येऊया प्रियांनो. मरियेला त्याने आड घातली, मला थोडं जाऊन येऊ दे पित्याकडं, आता बिलगून बसू नको. पण आम्हाला अट घातलेली नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो कंटिन्यू बिलगून बस मला. हालेलुया. कंटिन्यू माझ्या बरोबर राहा, मी तुला सोडणार नाही. आमेन. तो पुनरुत्थित ख्रिस्ताचा हात तुमच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं दैनंदिन जीवन असावं. जेव्हा मी ह्या गोष्टींचा विचार करतो ना की कसं ख्रिस्ताबरोबर वॉक आहे, ते ना ज्यावेळेस वधूवर ज्यावेळेस लग्न लागतं त्यांचं, येताना तर पहिला मुलगा येतो, तो बसतो, मग लई वेळ वाट बघतो, मग मुलगी येते. कारण ती कुठं बिचारी मेकअप हे ते सगळं तयारी तिची असते, म्हणजे सगळीकडे तीच स्थिती आहे. मग ती मुलगी येते, मग पाळक थोडासा चिडलेला असतो जरा, आणि मग रागात तो सगळा विधी लावतो. आणि त्याच्यात जर का कुणी गडबड केली, फोटोग्राफरवरती तर खरा राग असतो, आमचा पाळगलं होतं, मध्ये येऊ नको तिकडं, हो चल लांब हो. मग ते लग्न लागतं. लग्न लागल्याच्या नंतर ना ते पती आणि पत्नी हातात हात घालून चालतात. संगती वचनं दिलेले असतात, इथून पुढं फक्त चर्चमध्ये नाही, आयुष्यभर आम्ही दोघं संगती राहणार आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताबरोबर आम्ही चालतो ना, तसं आम्हाला वाटलं पाहिजे, प्रभू आणि मी आयुष्यभर, त्याच्यानंतर पण युगानुयुगासाठी आम्ही त्याच्याबरोबर चालणार आहे. हालेलुया. त्याच्या सानिध्यात राहणार आहेत. हे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. प्रभू मरणातून उठला आहे. आमेन. हालेलुया. प्रभू येशू मरणातून उठला आहे. तो प्रभू आमचा आहे, तो आमच्यावर दया करणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, थोमाने प्रभूला म्हटलं, बाकीचे शिष्य त्याला समजून सांगतात, अरे खरंच प्रभू उठला आहे. तो काय बिचारा मानायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. जोपर्यंत तळ हाताच्या खुणा, कुशीची खूण पाहणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. प्रभू प्रकटला आणि प्रभूने त्याला दाखवलं, हे बघ तळ हाताच्या खुणा. देवाच्या प्रिय लोकांनो, थोमाने त्या क्षणी असा विश्वास ठेवला की थोमाने भारतापर्यंत सुवार्ता आणली. प्रेज द लॉर्ड. भारतात आला आणि थोमाच्या सुवार्तेने जर पहिलं तारण कोणाचं झालं असेल, आपल्या केरळामधील एका फार मोठ्या राजाचं तारण झालं, जो ब्राह्मण समाजातून होता. ख्रिस्ती धर्म हा दलितांचा धर्म नाही, लक्षात ठेवा बरं का. ही एक वेगळं इम्पॅक्ट पडलेलं आहे. गोर गरीब दलित फक्त त्यांचा देव येशू ख्रिस्त आहे असं नाही. येशू कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा नाही. येशू ही एक लाईफस्टाईल आहे प्रियांनो.
व्यक्ती कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, येशूने आपले दोन्ही हात उघडलेत आणि तो त्याच्या मिठीत घ्यायला कोणालाही तयार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे असीम सामर्थ्य आहे. त्या थोमाने पाहिलं आणि त्याच्याद्वारे भारतापर्यंत सुवार्ता आली. प्रभूला धन्यवाद असो की आज आमच्यापर्यंत सुवार्ता त्या डायरेक्ट शिष्याच्या द्वारे आलेली आहे. जो शिष्य विश्वासात कमजोर होता, जो शिष्य विश्वासात कमजोर होता, त्याची विश्वासाची पातळी टॉप करून त्याला इंडियामध्ये पाठवलं. आणि म्हणून भारतासारखा विश्वास जगात कुठंच नाही प्रियांनो. असे प्रॉफिट्स, असे संदेष्टे, असे सामर्थ्यवान लोक भारतासारखे जगात कुठंही नाहीत. कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, पण विश्वास ठेवा. हालेलुया. या भारत देशावर विशेष देवाची दया आहे. स्पेशल गिफ्ट्स परमेश्वराने आपल्या देशातील लोकांना दिलेले आहेत. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्ही आत्ता आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये हे गिफ्ट ऐकता. लोक नावं घेत आहेत, प्रॉफेसी करतायत, पण आम्ही एकदम पूर्वीच्या जर इतिहासात पाहिलं असे सेवक होऊन गेलेत. साधू सुंदर सिंग सारखे, त्यांना हे गिफ्ट होते. DJ दिनाकरन सारखे लोक आहेत, त्यांना हे गिफ्ट्स होते. भारताला देवाचं विशेष कृपादान आहे प्रियांनो. हालेलुया. भारतावर विशेष देवाची दया आहे. देवाला धन्यवाद द्या की आम्ही या देशामध्ये जन्माला आलो आहोत. हालेलुया. या देशात त्याचा गौरव करण्यासाठी प्रभूने आपल्याला निवडलं आहे. थोमा जेवढा कच्चा होता, देवाने त्याला एकदम पक्क बनवलं. भारतातले लोक विश्वासामध्ये पक्के आहेत, मरायला तयार आहेत देवासाठी, जगायला तयार आहेत देवासाठी, देवाचा गौरव करायला तयार आहेत. आमेन. बोलो येशू मसीह की. या आपण सगळे उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्तात घे. सर्वांचं सहाय्य आणि मदत कर प्रभू. धन्यवाद. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ्यासमोर सादर झाली. तुझ्या पुनरुत्थानाविषयी आज आम्ही ज्या गोष्टींवर मनन केलेलं आहे, तुला धन्यवाद देतो. तुझ्या उलगड्याने वचनाच्या प्रभू आमच्या जीवनात तू प्रकाश पाडलायस. अंतःकरणापासून आम्ही एकच प्रार्थना करतो, कबर रिकामी आहे, पण आमचं जीवन येशूच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. कबर रिकामी आहे, पण आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलो आहोत. कबर रिकामी आहे कारण येशू आमच्या बरोबर आहे. तो कबरेत सापडणार नाही, तर तो आमच्या बरोबर नेहमी दिसणार आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो की आज जगातील लोक कबरांमध्ये देवाला शोधत आहेत. अनेक लोक आहेत जगात जे मृतांमध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करतायत. प्रभू आमची प्रार्थना आहे, त्यांची पावलं तुझ्याकडे वळव, म्हणजे त्यांना येशू जिवंत आहे हे त्यांना कळेल. सहाय्य करता, मदतदाता देव, येथे उपस्थित प्रत्येकाचा ताबा घे. आमच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या पवित्र, गोड आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया.